भोंदूगिरीच्या अनेक प्रकरणांमध्ये एक समान धागा आढळतो, तो म्हणजे भीतीचा योजनाबद्ध वापर. अशोक खरात प्रकरणातही हाच पॅटर्न समोर आला. संबंधित व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार खरातकडे जाणाऱ्या काही महिलांच्या मनात सुरुवातीपासूनच एक प्रकारची भीती निर्माण केली जात होती आणि त्यातूनच त्याचं प्रभाव क्षेत्र वाढत गेलं आणि यातून महिलांनी लैंगिकदृष्ट्या समर्पण केल्याचं दिसून आलं. आज आपण याच बाबतची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला याबद्दल काय वाटतं, यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगण्यास विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास हाईप नक्की करा. नमस्कार, मी चैताली आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह. मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर भीती ही मानवी मनावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी भावना मानली जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात भीती निर्माण होते तेव्हा तिची तर्कशक्ती आणि विवेकबुद्धी काही प्रमाणात कमी कार्यरत होते. अशा अवस्थेत व्यक्ती निर्णय घेताना विचार करण्यापेक्षा तात्काळ उपाय शोधण्याकडे झुकते आणि याच मानसिक स्थितीचा फायदा खरातसारखे भोंदू प्रवृत्तीचे लोक घेतात. खरातसारख्या व्यक्तींकडून माझं ऐकलं नाही तर तुमचं नुकसान होईल, तुमच्या आयुष्यात मोठं संकट येणार आहे, तुमच्या कुटुंबावर काळी छाया आहे, लवकरच तुमच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणार किंवा काही भयंकर अपशकुन होणार आहे, अशा प्रकारच्या सूचनांचा वापर केला जात असल्याचं काही पीडितांकडून सांगण्यात आलंय. अशा प्रकारची भाषा व्यक्तीच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचं साधन असतं. विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती आधीच वैयक्तिक किंवा कौटुंबिक अडचणीत असते तेव्हा अशा सूचनांचा परिणाम अधिक तीव्र होतो. भीती निर्माण झाल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे त्या भीतीवर उपाय सुचवण्याचा असतो. सर्वात धोकादायक टप्पा म्हणजे वैयक्तिक मर्यादा हळूहळू ओलांडण्याची प्रक्रिया. सुरुवातीला साध्या आणि निरुपद्रवी वाटणाऱ्या गोष्टी खरातसारख्या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीकडून सांगितल्या जातात. नंतर त्या सूचनांमध्ये वैयक्तिक माहिती, शारीरिक जवळीक आणि शेवटी लैंगिक स्वरूपाच्या मागण्या जोडल्या जातात. ही प्रक्रिया इतकी टप्प्याटप्प्याने घडते की पीडितेला त्यातील बदल जाणवतच नाही किंवा तोपर्यंत ती त्या व्यक्तीवर इतका विश्वास ठेवू लागलेली असते की विरोध करण्याची मानसिक ताकदच कमी झालेली असते. या संकटातून वाचायचं असेल तर माझ्या सांगण्यानुसार करा. विशेष पूजा किंवा विधी केल्याशिवाय सुटका नाही. अशा प्रकारे व्यक्तीला एका अवलंबित्वाच्या स्थितीत आणले जातं. या टप्प्यावर संबंधित व्यक्तीला असंच वाटू लागतं की तिच्या समस्या सोडवण्याची किल्ली फक्त त्याच व्यक्तीकडे. मानसशास्त्रज्ञांच्या मते भीतीमुळे व्यक्ती अधिक आज्ञाधारक बनते. ती समोरच्या व्यक्तीच्या सूचनांचं पालन करण्यासही तयार होते, कारण तिच्या मनात एकच विचार ठसलेला असतो, तो म्हणजे आपल्यावर येणारं संकट टाळायचंय. या अवस्थेत ती कोणत्या सूचना योग्य की अयोग्य याचा सखोल विचारच करत नाही. या क्षणापासून भोंदू व्यक्तीचं नियंत्रण हळूहळू वाढू लागतं. खरात प्रकरणातही असंच काहीसं घडल्याचं सांगितलं जातंय. सुरुवातीला केवळ सल्ला किंवा मार्गदर्शन म्हणून सुरू झालेला संवाद हळूहळू भीती, अवलंबित्व आणि आज्ञाधारकतेत बदलला गेला. एकदा व्यक्ती या चक्रात अडकली की बाहेर पडणं तिच्यासाठी कठीण होत जातं. त्यावेळेपर्यंत तिच्या मनात भीती इतकी खोलवर रुजलेली असते की विरोध करण्याचा विचारही तिला धोकादायक वाटू लागतो. त्यामुळेच अशा प्रकारच्या भीतीदायक दाव्यांकडे अत्यंत सावधपणे पाहणं गरजेचं आहे. कोणतीही व्यक्ती भविष्यातील अनर्थ, मृत्यू किंवा संकट याबद्दल खात्रीने सांगूच शकत नाही, ही साधी गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भीतीच्या आधारावर घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरू शकतात. त्यामुळे अशा वेळी तर्कशक्ती आणि इतर विश्वसनीय व्यक्तींचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. एकंदरच अशा घटनांमधून एक मोठा धडा म्हणजे अतिशय वैयक्तिक, गुप्त किंवा शारीरिक उपाय सांगणाऱ्या कोणत्याही ज्योतिषी किंवा बाबांपासून सावध राहणं. खरातकडून पीडित महिलांना सांगितलं जात होतं की हा उपाय कुणाला सांगू नकोस, नाहीतर परिणाम भयंकर होतील आणि त्यातूनच पीडितांना गप्प बसवलं गेलं. तसंच काही प्रकरणात पीडितेला कुटुंबापासून, मित्रांपासूनही दूर ठेवलं जात होतं. त्यांच्या विरुद्ध शंका निर्माण केली जात होती. तुझ्याच घरच्यांमुळे ही समस्या आहे, ते तुला समजणारच नाही, अशा गोष्टी सांगून तिचा आधार कमी केला जात होता. जेव्हा व्यक्ती एकटी पडते तेव्हा ती पूर्णपणे त्या भोंदू व्यक्तीवर अवलंबून असते. त्यामुळे अशा परिस्थितीत नेमकी काय काळजी घ्यायला हवी जाणून घेऊयात. कोणतीही व्यक्ती जर भीती दाखवून उपाय सुचवत असेल, जसे की तुमच्यावर संकट आहे, माझं ऐकलं नाही तर नुकसान होईल, तर लगेचच सावध व्हा. भविष्य, मृत्यू किंवा अपशकुन
याबद्दल खात्रीने सांगणाऱ्या व्यक्तींवर कधीही अंधविश्वास ठेवू नका. हा उपाय कुणाला सांगू नकोस असं जर तुम्हाला कोणता बाबा किंवा ज्योतिषाने सांगितलं तर तो धोक्याचा इशारा नक्की समजा. कोणताही उपाय जर वैयक्तिक, गुप्त किंवा असामान्य वाटत असेल तर तो नाकारण्याचा अधिकार नक्की वापरा. शारीरिक स्पर्श, एकांतात भेट किंवा विशेष विधीच्या नावाखाली काही मागितले तर त्वरित नकार द्या. अशा व्यक्तीकडे जाताना शक्यतो एकट्याने जाऊ नका. विश्वासू व्यक्तीला माहिती नक्की द्या. सोशल मीडियावर सतत खासगी स्वरूपाची माहिती आणि फोटो पोस्ट करू नका. वारंवार पैसे मागितले जात असतील किंवा मोठ्या रकमेची मागणी होत असेल तर सावध नक्की व्हा. आपली वैयक्तिक माहिती जसे की फोटो, व्हिडिओ, खासगी गोष्टी कुणाशीही शेअर करू नका. कुटुंब, मित्र यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते ओळखायला शिका आणि त्याला विरोध सुद्धा करा. काहीतरी चुकीचं वाटत असेल तर आपल्या मनाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. तसेच पुरेसा वेळ घेऊनच विचार करा. अशा प्रकारचा अनुभव आल्यास लगेचच विश्वासू व्यक्ती, कुटुंब किंवा पोलिसांशी लवकरात लवकर संपर्क साधा. कायदेशीर मदत घेण्यास अजिबात घाबरू नका, कारण शोषणाविरुद्ध आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे.